धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. कोर्टाच्या निर्णयानंतर भाऊक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. वाल्मिक कराडांना मारहाण केल्याचा करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांवर कोणताही निर्णय नाही. करुणा मुंडेंच्या आर्थिक गरजांच्या आधारावर कोर्टाचा आदेश. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा दावा. धनंजय मुंडेंचा मुलगा श्री शिवची वडिलांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट. वडील बेस्ट नसतील पण कधीही त्रास दिला नाही, मात्र आईनंच वडिलांसह आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप. करुणा मुंडेंनी दाखवले मारहाणीचे फोटो. न्यूज 18 लोकमतच्या हाती एक्सक्लुझिव्ह फोटो. जीवाचं बरं वाईट झाल्यास भगवान गडाचे नामदेव शास्त्री आणि अनुयायी जबाबदार. जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा बीडमधील झांजे महाराजांचा आरोप. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. पुण्यातील वाहन तोडफोड आणि कोयता गँग विरोधात अजितदादा आक्रमक. दहशत पसरवणाऱ्यांविरोधात मकोका लावा, धिंड काढा म्हणत पोलिसांनीही झापलं. नालासोपाऱ्यात आरक्षित जागेवरील 41 इमारतींवर महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू. अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाधित प्रमाणपत्र देत पालिकेकडून सांत्वन. राहुल सोलापूरकरांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर निर्णय. बदलापुरातील फेक एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट. आम्हाला केस लढायची नाही. अक्षयच्या पालकांची भूमिका. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आई वडिलांची कोर्टात स्पष्टोक्ती. मध्य प्रदेशच्या शिवपुरीत हवाई दलाचं लढाऊ विमान मिराज कोसळलं. भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राष्ट्रपतींच्या भेटीला. तेंडुलकरनं सहकुटुंबीय घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट.